मोठी बातमी हाती येते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। आपला उमेदवारी अर्ज भरताना मुख्यमंत्र्यांना अनामत रक्कम ही बचत गटामध्ये काम करणाऱ्या महिलांनी भरली आहे। एकनाथ शिंदे यांच्या उमेदवारी अर्जाची अनामत रक्कम ही बचत गटाच्या महिलांनी पुढाकार घेऊन भरली आहे। या महिलांचा आग्रह होता की ही अनामत रक्कम आम्हीच भरणार। या महिलांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी। आम्ही आमच्या लाडक्या भाऊसाठी काहीतरी करावं अशी इच्छा त्यांची मनात होती आणि त्याच प्रबळ इच्छेनंतर त्यांनी ती मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली आणि या सर्व महिलांनी म्हणजे लाडक्या बहिणींनी आपल्या मुख्यमंत्र्यांचा जो उमेदवारी अर्जासोबत अनामत रक्कम भरावी लागते ती त्यांनी भरलेली आहे। आपल्या सोबत या लाडक्या बहिणी आपण त्यांच्याशी बोलूया। माझ्या अंडर जवळपास 160 बचत गट कार्यरत आहे आणि तेवढ्या बचत गटामध्ये 2000 ते 2100 महिला आहेत। तर महिला मध्ये एक 15 दिवसापूर्वी महिला माझ्याजवळ आल्या आणि महिलांनी मला सांगितलं की वहिनी आपल्याला साहेब सलग 5 महिने झालेत 1,500 अनुदान देत आहेत। परत 2 वर्षापासून साहेब मुख्यमंत्री झाल्यापासून आपल्याला अर्थसहाय्य बचत गटांना भरपूर भेटतंय आणि कधीही कोणी गेलं आजारी आहे कुठे काही असेल तरी आपण साहेबांकडे धावत जातो। साहेबांकडून काम झालं नाही असं कधीच झालं नाही आणि आज ती परतफेड करायची रक्कम आहे। तर आपल्या बचत गटाच्या माध्यमातून आपण साहेबांना फुल ना फुलाची पाकळी म्हणून काहीतरी त्यांच्या उपकाराची परतफेड म्हणून काहीतरी अनुदान देऊयात आणि त्यांच्या आज उमेदवारी अर्ज त्यांचा भरायचा दिवस आहे। त्यामुळे आम्ही असं ठरवलं की आमच्या ज्या काही बचत गटातल्या महिला आहेत त्यांच्याकडून एक थोडे ज्यांना जसे जमतील तसे त्यांनी पैसे जमा केले आणि साहेबांना ते अनामत रकमेच्या स्वरूपात त्यांनी आणि त्यांना एक महिलांच्या डोक्यात होतं की आता दिवाळी पण आहे तर भाऊबीज म्हणून साहेबांना आपण आपल्याकडून भेट देऊयात आणि साहेबांनी ती खरंच खूप आनंदाने स्वीकारली। साहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हावे हीच आमची इच्छा आणि आम्ही काय आमच्या बचत गटातर्फे काय फुलाची पाकळी त्यांना देऊ ती भाऊबीज समजून त्यांनी स्वीकारावी। भाऊबीज तुम्ही दिली आहे? हो भाऊबीज सर्व महिला बचत गटाच्या फुलाची पाकळी साहेबांनी स्वीकारली। ते 60 बचत गट त्यांच्या याच्यात आहेत। त्यांनी आज 2.5 वर्षात भरपूर असं अर्थसहाय्य बचत गटांना केलेलं आहे। साहेबांच्या कोणी पण जावो गरीबातला गरीब कुणी साहेबाच्या दारातून कधी उपाशी आलेला नाही। एवढं साहेबांचं कार्य सम्राट आहे आणि त्यांनी वारंवार मुख्यमंत्री व्हावं हीच आमची इच्छा आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, ठाणे। मैंने सुप्रिया के खिलाफ मेरे पत्नी को खड़ा किया, वो मेरी भूल थी। ये भूल वापिस इन्होंने नहीं करनी चाहिए थी लेकिन की है। खोल मनातलं दुःख अजित पवार यांनी बोलून दाखवलं। बारामतीमध्ये आता मुद्द्यांचं नाही भावनेचं राजकारण रंगणार। शरद पवार यांच्या पक्षाशी 7 जणांची चौथी यादी जाहीर। काटोलमधून अनिल देशमुख यांच्याऐवजी मुलगा सलील देशमुख यांच्या नावाची औपचारिक घोषणा। भाजप विधानसभेच्या 146 जागा लढवणार। 25 जणांच्या यादीत 3 विद्यमान आमदारांना तिकीट नाकारलं तर हिना गावित यांनी 2 अर्ज केले दाखल। भाजपची 25 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर। फडणवीस यांचे विश्वासू सहकारी सुमित वानखेडे यांना उमेदवारी तर भारती लवेकर आणि राम सातपुते यांनाही तिकीट। अर्ज भरायला अवघे 24 तास शिल्लक असताना अद्यापही महायुतीच्या 28 तर महाविकास आघाडीच्या 27 उमेदवारांची प्रतीक्षा। जागा वाटपाचा घोळ अखेरच्या क्षणापर्यंत सुरूच राहणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून भरला उमेदवारी अर्ज। अर्ज भरण्यापूर्वी जोरदार शक्ती प्रदर्शन। अजित पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल। शक्ती प्रदर्शन करत अजितदादांनी भरला अर्ज। बारामतीत अजित पवार वर्सेस योगेंद्र पवार अशी लढाई। ओबीसींचं राजकारण हे ओबीसीलाच राहिलं पाहिजे म्हणूनच जरांगे यांच्या मागणीला आमचा विरोध। न्यूज 18 लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांची भूमिका।
स्वप्ना पाटकर विक्रोळीतून निवडणूक लढवणार. सुनील राऊत यांच्या विरोधात रिंगणात. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी पाटकर यांचे संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप. मागाठाणे विधानसभा मतदारसंघात राडा. दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आमने सामने. सुर्वे आणि पाटेकर समर्थकांची जोरदार घोषणाबाजी. भाजप आणि शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते भिडले. कराडमधील दत्त चौकात रॅलीच्या दरम्यान बाचाबाची. अजित पवार यांना आज बारामतीमध्ये अर्ज भरल्यानंतर बोलताना अश्रू अनावर झाले. भर सभेत अजित पवार भावूक झाले होते. मी मागे चुकलो, पण आता कोण चुकलंय ते सांगा. घरातलं भांडण चव्हाट्यावर यायला नको होतं, असं अजित पवार यांनी म्हटलंय. चालताय आता काय म्हणजे ठीक आहे ना बाबा, तुम्हाला बोलण्याचा अधिकारी, पण काय आपण बोलतो, काय आपण करतो. आणि मी त्याच्यामध्ये म्हटलं ना तेव्हा माझी मागे चूक झाली. आता चूक कोणी केली? पहिला फॉर्म मी भरणार होतो. आम्ही सगळे तात्यासाहेब पवारांची फॅमिली, आम्ही सगळे वडील अतिशय माझ्या कन्हेरीतल्या बाळासाहेबांना माहिती काय परिस्थिती. आम्ही बिकट मधनं परिस्थिती चांगली केली. आईने आधार दिला. आई सांगते की फॉर्म भरू नका माझ्या दादाच्या विरोधात. या पद्धतीनं जे काही चाललंय हे बरोबर नाही. मग मोठ्या व्यक्तींनी तर त्याच्यामध्ये सांगायला पाहिजे होतं. आता फॉर्म कोणी भरायला सांगितलं? वरवणे साहेबांनी सांगितलं. म्हणजे मग साहेबांनी आमचं तात्यासाहेबांचं घर फोडलं का? मी जीवाला जीव देणारी माणसं. या सगळ्या संदर्भात मला एवढंच सांगायचं की इतक्या खालच्या पातळीवर राजकारण आलं आहे. खरं एकोपा राहायला पिढ्यानपिढ्या जातात, तुटायला वेळ लागत नाही. स्वप्ना पाटकर विक्रोळी मतदारसंघातनं निवडणूक लढवतील अशी माहिती आहे. स्वप्ना पाटकर यांनी संजय राऊतांवरती काही गंभीर आरोप केलेले होते मध्यंतरीच्या काळात. आणि सुनील राऊत जे संजय राऊतांचे भाऊ आहेत, त्याच सुनील राऊतांच्या विरोधात त्या उमेदवारी अर्ज भरणार आहेत. स्वप्ना पाटकर यांनी या संदर्भातलं एक बोलकं ट्विट केलंय. स्त्री दुर्गा असते आणि लक्ष्मी सुद्धा. तिचा सन्मान न राखणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी मैदानामध्ये उतरत आहोत, या आशयाचं ट्विट स्वप्ना पाटकर यांनी केलंय. अधिक माहिती देत आहेत प्रशांत बाग. प्रशांत, त्यानंतर आपल्याला माहिती आहे खरं तर म्हणजे की स्वप्ना पाटकर आणखीन राऊत कुटुंबाचा संघर्ष हा खूप जुना आहे. अनेक वेगळ्या प्रकारचे आरोप सुद्धा या सगळ्या विषयात आले. पण त्यांचं जे ट्विट आहे ते ट्विट अत्यंत बोलकं आहे आणि हेच महत्वाचं आहे. त्यानंतर आपल्यासोबत आता स्वप्ना पाटकर आहेत, आपण थेट त्यांच्याशी बोलूया. काय सांगाल, अखेर विक्रोळी विधानसभा मतदारसंघात तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरताय, का हा निर्णय? सगळ्यांनाच माहिती आहे की का हा निर्णय. ते कसं झालंय ना की दारूच्या बाटल्यांमधनं धमक्या आणि पेपरांमधनं धमक्या येत होता. मला वाटलं की आपण सरळ बोलावं, सरळ मार्गाने बोलावं. त्यामुळे हाच मार्ग आहे. माझी न्याय व्यवस्थेवर, लोकशाहीवर प्रचंड माझा विश्वास आहे. त्यामुळे त्याच विश्वासामुळे मी हे करत आहे. तुमच्या ट्विटमध्ये सुद्धा तुम्ही हा उल्लेख केलेला आहे. सातत्याने अनेक वेगवेगळ्या केसेसच्या माध्यमातून समोर तुमचं संघर्ष सुरू असतो. त्याचबरोबर आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये खरं तर हा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणामधला असलेला संघर्ष हा खरं तर कोणती निवडणूक म्हटली की आरोप आणि प्रत्यारोप हे प्रचंड मोठ्या संख्येने येतात. काय सांगाल तुम्ही, काय रणनीती आहे? कसं आहे ना, मी काही पॉलिटिशियन नाही आहे, पण मला एक निश्चित कळतं की जगामध्ये माणसं फक्त तुम्हाला किती काम करू शकतात आणि किती मदत करू शकतात अशीच नाही, तर सत्य सांगणारीही लागतात. त्यामुळे मला असं वाटतं की माझं काम हे सत्य सांगण्याचं आहे. कोण कोणाला लुटतंय, कोण कोणाला उल्लू बनवतंय हे सांगणं सुद्धा समाजासाठी फार मोठं काम असतं.
उमेदवारी तुमची कोणत्या पक्षाकडून असणार आहे का अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात नाही नाही, उतरण्याचा मला निर्णय कोणत्याही घेतला? पक्षाची गरज नाही. सत्याला कोणत्याही पक्षाची गरज नसते. ते खरं आहे ते बोलण्यासाठी तुम्हाला कोणीही 10 लोक लागत नाहीत. आणि एक स्त्री जी आई असते ना, तिला कुणाचाही सपोर्ट लागत नाही. ती एकटी काहीही करू शकते. जर एवढे वर्ष मी एकटी लढू शकते कुणाच्याही सपोर्ट शिवाय, तर हे काय आहे? खरं तर आरोप आणि प्रत्यारोप हे सगळे समोर येतच असतात, पण या निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये सुद्धा अनेक वेगळ्या प्रकारचे आरोप प्रत्यारोप समोर येऊ शकतात. याची अर्थातच राजकीय क्षेत्र काय नेमकं त्याच्यात होतं याची आपल्याला कल्पना आहे, याची आपली तयारी आहे असं समजायचं. माझं राजकीय क्षेत्रच नाहीये. खरं बोलणं आणि समाजसेवा हे माझं क्षेत्र आहे. त्यामुळे मला काय कोणाच्या आरोप आणि प्रत्यारोपात पडायचंच नाहीये. फक्त खरं बोलणार. फक्त खरं बोलण्यासाठी आणि न्यायासाठी म्हणून या मैदानामध्ये आपण उतरताय असं आपण म्हणता. धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल. प्रशांत, आपलेही आभार सविस्तर माहितीबद्दल.